रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा भासतोय। पहाटेपासूनच सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सीएनजी भरण्यासाठी वेळ लागत असल्यानं रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय। ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त आहेत। तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी पंप गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून। राजन, नेमकी काय तांत्रिक अडचण आहे? गेले 2 दिवस झाले रिक्षा चालक त्रस्त आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया? कस्तुरी, नक्कीच पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आता इंधन पाठोपाठ आता सीएनजीचा देखील तुटवडा जाणवताना दिसतो। आज सलग दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने रिक्षा या सीएनजी गॅस पंपासमोर आपल्याला या दृश्यामधून पाहायला मिळतात। अगदी रिक्षा चालक आहेत ते पहाटेपासून हे या लाईन मध्ये जे उभे आहेत। हंगाम हा पर्यटनाचा आहे, मोठ्या प्रमाणात मुंबईकर कोकणात येत असतात आणि त्यांना शहरामधून ने आणण्यासाठी देखील रिक्षा या महत्त्वपूर्ण असतात आणि अशातच सीएनजीच्या या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात या रिक्षा व्यवसायावर देखील परिणाम होतोय। ग्रामीण भागातून जे रुग्ण देखील रिक्षा चालक मोठ्या संख्येने घेऊन येत असतात, त्यामुळे या साऱ्याचा फटका आहे हा या ठिकाणी जनजीवनावर देखील होतोय। धंदा करायचा की सीएनजी भरण्यासाठी लांगा लावायचा असा देखील सवाल हा रिक्षा चालकांकडून या ठिकाणी व्यक्त होतोय। पाहिरून आलेल्या पर्यटकांना देखील या साऱ्याचा फटका बसतोय। शहरातील एक सीएनजी पंप आहे जो तांत्रिक अडचणीमुळे थोडासा बंद आहे अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे या साऱ्याचा फटका आहे सलग दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी पुरवठ्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कस्तुरी, बरोबर आहे। धन्यवाद राजन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।